शासकीय वसतिगृहामध्ये गंभीर घटना घडलेली आहे। खरं तर मुलींच्या रूममध्ये आतमध्ये शिरून जो आहे गैरकृत्य करण्याचा प्रकार केला आहे। बॅट टच झालाच आहे। यासोबतही जो आहे मोबाईलसुद्धा चोरीची घटना झाली आहे। सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन सर आहेत। त्यांनी खरंच आताच थोड्या वेळापूर्वी जे आहे वसतिगृहात जाऊन आतमध्ये पाहणी केलेली आहे। सगळ्या संदर्भात ते काय बोलतात सर, तुम्ही पाहणी केलेली आहे, काय समोर आले प्राथमिक? ही जी घटना घडली, ही घटनेचं ठिकाण जे आहे हे MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत वंशीनगर मेट्रो स्टेशनच्या पुढे इतर शासकीय मागासवर्गीय शासकीय विश्रामगृह आहे महिलांचे। त्या रूममध्ये जवळपास या बिल्डिंगमध्ये खालते कमर्शियल आहेत, त्याच्यानंतर वरती फर्स्ट फ्लोअर आणि तिसरा फ्लोअर महिलांच्या वसतिगृहाचा आहे। त्यामध्ये जवळपास 100 मुली राहतात आणि आत्ता सध्याच्या कंडिशनला 60 मुली आहेत अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे। त्यामध्ये ही मुलगी जी राहत होती हिच्यासोबत आणखी एक मुलगी राहत होती, पण परीक्षेच्या कारणास्तव ती आज म्हणजे नव्हती काही दिवसापासून। आता ही मुलगी एकटीच राहत होती। त्या रूमला 2 दरवाजे आहेत। मुख्य दरवाजा जो आहे त्याला कडी कुलूप होतं आणि जो दुसरा दरवाजा आहे तो ओपन होता, त्याला आतून कडी कोंडा काहीच नव्हतं, त्यामुळे कोणीही त्यामध्ये ये जा करू शकत होतं। ह्या बिल्डिंगमध्ये येण्याचे 2 मार्ग आहे, एक मुख्य मार्ग आहे आणि एक तिसऱ्या फ्लोअरवरती मागून एक सीडी जाते आणि त्यालाही कडी कोंडा नव्हतं। त्यामुळे रात्रीच्या वेळेस 3-3:30च्या दरम्यानची घटना आहे। 2 मुलं आलेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि 2 मुलांनी त्या मुलीच्या उघड्या रूमचा फायदा घेऊन आतमध्ये प्रवेश केला, मोबाईल घेतला आणि मुलीला स्पर्श केला। त्या अनुषंगाने मुलगी ओरडून त्या आपल्या यांच्याकडे आली, सिक्युरिटी महिला जे आहे त्यांच्याकडे आली। त्यांनी रात्रीला काही पोलीस स्टेशनला माहिती दिली नाही। दुसऱ्या दिवशी जेव्हा ते आलेत त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनला आमच्या रात्रीच्या वेळेस आमच्यासोबत अशी घटना घडलेली आहे। त्या अनुषंगाने आपण तात्काळ कारवाई केली, त्यामध्ये गुन्हा दाखल केला 75 भारतीय न्यायसंहिता 75-305-3-5 प्रमाणे। आणि या वरती मी बघितलं तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे CCTV कॅमेरे नाहीत। त्या अनुषंगाने आम्ही DB स्टाफ, त्याच्यानंतर रोडवरील इतर CCTV कॅमेरेज आणि काही कॅमेरे बंद आहेत, काही चालू आहेत, रोडवरील कॅमेरे या अनुषंगाने सगळ्या प्रकारची चौकशी आम्ही करत आहोत। तर यामध्ये विनयभंग झाला आहे असं म्हणता येईल का? ज्या पद्धतीने रूममध्ये घुसणे, झोपीत तिला हात लावणे, हे सगळे? हो, विनयभंग हा प्रकार आहे। मुलीच्या सांगण्याप्रमाणे आपण त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करत आहोत। आरोपीचा तात्काळ शोध लागेल त्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या प्रकारे टीम आणि तपास अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, सूचना केलेल्या आहेत। सर, आपण जे प्राथमिक पाहणी केली तर वॉर्डनचं कुठंतरी दुर्लक्ष असं वाटते का यासाठी? बरोबर आहे, कारण त्यामध्ये सिक्युरिटी लॅब्स आहेत। मुलींच्या मुख्य दरवाजाला, ज्या रूममध्ये मुलगी राहते त्या दरवाजालाच कडी कोंडा न होता, त्याच्यानंतर ज्या फ्लोअरवरती मुलगी राहत होती त्या फ्लोअरचा मागचा दरवाजा येण्याचा यालाही कडी कोंडा न होता, त्या सिक्युरिटी लॅबचाच फायदा घेण्यात आलेला आहे। सर, काय कारवाई अपेक्षित आहे? म्हणजे आता ज्या पद्धतीने शोध मोहीम सुरू केली असेल, कुठून आले असावे, चोरीचा उद्देश असावा, मोठी दुर्घटनासुद्धा टळली, कारण की जर प्रकार घडला। बरोबर आहे, त्या अनुषंगाने आपण आता या बिल्डिंगमधील राहणारे किती कमर्शियल्स दुकाने आहेत, त्यानंतर किचनमध्ये काम करणारे आहेत, त्यानंतर इथे पुरुष म्हणून किती लोक काम करतात, त्यांच्याकडून काही गैरप्रकार झालेला आहेत का, CCTVमध्ये फुटेजमध्ये काही आलेलं आहे का, हे सगळं चौकशीमध्ये आपल्याला निष्पन्न होईल। सर, आता शोध पथक किती पथक तैनात करण्यात आले, किती? आम्ही DB पथकाचे API बनसोड त्यांची 8 ते 10 लोक सर्व त्या CCTV आणि आरोपीच्या शोधासाठी लावलेले आहेत। शासकीय पातळीवर हे वसतिगृह चालत असताना सुरक्षेचे लूपहॉल्स असणे यासाठी जबाबदार कोण आहे? यासाठी आता बिल्डिंगचे सिक्युरिटी पॉईंट्स, लूप्स होल जे आहे ते फुलफिल करण्याची ज्यांची अथॉरिटी असेल ते लोकांकडून ते झालं पाहिजे। नक्कीच या सगळ्यामध्ये कुठेतरी कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी आहे ती सुद्धा होती आणि पोलीस विभाग अधिकारी जे आहे सगळे कारवाई करतील असं जे आहे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेचा, पराग डोवडे, साम TV न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।